अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील दागिन्याची रुग्णालयात चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। संभाजीनगर येथील गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये घडली असून मृत महिलेचे 2.25 लाखाच्या दागिन्यावर चोरट्यांनी हात साफ केला। तेलंगणा राज्यातील भाविकांची कुडार जीप पलटून झालेल्या अपघातात 1.5 वर्षाच्या मुलीसह 2 महिलांचा मृत्यू झाला होता। या तिघांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणल्यानंतर या 2 महिलांच्या अंगावर चांदीच्या आणि सोन्याच्या बांगड्या होत्या। अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील 2.25 लाखाच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून पोलिसांनी 2 तासात अटक केली आहे आणि आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आकाश साळवे असे चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। परवा दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 11:30च्या दरम्यान भाविकांचा क्रुझरने जात होते। त्यांचा शेजारील शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅक्टरला धडकून अपघात झाला होता। त्याच्यामध्ये 10 लोक जखमी झाली होती। त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे आणण्यात आलं होतं। त्यातील 3 जागेवरच डेथ झालेले होते, त्यामुळे त्यांना मॉर्चरीमध्ये ठेवण्यात आलं होतं। दवाखान्यात आणले त्यावेळेस त्यांच्या गळ्यामध्ये फोटो होते, दागिने होते। त्यानंतर ते दागिने मात्र नंतर दिसले नाहीत, म्हणून दुसऱ्या दिवशी मणिकंठा श्याम शेट्टी हे हैदराबादचे आहेत। त्यांनी येऊन तक्रार दिली की आमच्या मृतक नातेवाईक जे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये दागिने होते, ते कोणीतरी काढून घेतलेले आहेत। तर त्यामुळे काल संध्याकाळी आम्ही चोरीचा गुन्हा दाखल केला। लगेचच टेक्निकल ॲनालिसिस केलं, CCTV कॅमेरे वगैरे इतर पाहिले, चौकशी केली आणि त्यामध्ये काही संशयित आमच्या लक्षात आले। त्या संशयितांना लगेचच आम्ही तपासासाठी बोलून घेतलं। मीनवेळेला गुन्हा दाखल झालेला होता आणि तपासामध्ये इंट्रोगेशन करत असताना आमच्या लक्षात आलं की श्री आकाश साळवे हा गंगापूरचा राहणारा होता। तो तिथे आला होता आणि त्याने ती चोरी केलेली आहे।